नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया बेसनचे लाडू. मी 1 वाटी बेसनचं पीठ घेतले आहे. मी किराणा दुकान मधून आणले आहे बेसनचं पीठ. आपण घरी पण दळू शकता. चण्याची डाळ आणून पण गिरणीला दळू शकता. मी 1 वाटी बेसनचं पीठ घेतले आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. चला मग बनवायला सुरुवात करूया. गॅस पेटवूया. पॅन कडे ठेवूया. पॅन कडे गरम होऊ देऊया. आता आपला पॅन कडे गरम झाला आहे. या तुपामधला अर्धा तूप कढईमध्ये टाकूया. आपला तूप वितळला आहे. गॅस स्लो करूया. 1 वाटी बेसनचं पीठ टाकूया. मला सारखं सारखं फिरवूया. बेसनचे लाडू टाळाला चिटकतात म्हणतात. या पद्धतीनं बनवल्यावर टाळाला चिटकत नाहीत. ज्या वाटीनं आपण बेसनचं पीठ घेतलं आहोत त्या वाटीनं 1 वाटी साखर घेतली आहे. याला मिक्सरला बारीक करून घेऊया. बेसनचं पीठ चांगलं लालसर भाजल्याने आपला लाडू चांगला बनतो. आपल्या बेसनचा कलर बदली झाला आहे. आपल्या बेसनचा कलर ब्राऊन होत आहे. बेसनचं पीठ आपण गॅस सुरू करून भाजूया. बेसनचं पीठ आपला भाजून झाला आहे. गॅस बंद करूया. प्लेटमध्ये काढूया. प्लेटमध्ये पसर करूया. त्यामध्ये आपण काजू, मनुके, पिस्ता सर्व टाकू शकता. ते थोडंसं थंड होऊ देऊया. थोडे बदामचे तुकडे टाकूया. अर्धा चमच इलायची पावडर टाकली आहे. आता हे मिक्सर मध्ये वाटून घेतलेलं साखर टाकूया. सर्व लाडू असे बनवून घेऊया. तेव्हा किती गोल गोल आला आहे. प्लेट मध्ये ठेवूया. आपले पूर्ण बेसनचे लाडू बनवून तयार झाले आहे. हे बघा किती छान झाले आहे. एक तोडून दाखवते. एकदम दाणेदार झाला आहे आपला बेसनचा लाडू. बेसनचे लाडू या पद्धतीनं बनवल्यावर छोटे मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण आवडीनं खातात. या पद्धतीनं बेसनचे लाडू बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.